याचे प्रायोजक आहेत सिद्धगिरी हॉटेल अँड रिसॉर्ट, सिद्धनाथवाडी, वाई, पाचगणी रोड, सातारा। काही दिवसांपूर्वी विधान परिषदेमध्ये अधिवेशनावेळी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्या प्रश्नांना भाजप आमदार चित्रा वाघ यांनी आक्रमकपणे उत्तर दिली। अनिल परब, तुम्ही मोठे वकील असाल, तुम्ही मोठे पोपट पंडित असाल, पण मी तुम्हाला घाबरत नाही। माझ्या परिवाराने सहन केलं ते बघायला तुम्ही आला नव्हता। पाय खेचायला 100 लोक असतात, तुमच्यासारखे असतात, तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते। चित्रा वाघ, समजलं का? इथे काय वशिल्याने आले नाही, अशा शब्दामध्ये चित्रा वाघ यांनी अनिल परब यांच्यावर पलटवार केला होता। वाघ यांच्या अशा पलटवारानंतर आता त्यांच्या वक्तव्यावर स्पष्टपणे त्यांनी भाष्य केलं। नेमकं काय म्हणाला चित्रा वाघ? मी गप्प बसणाऱ्यातली नाही आणि म्हणून ते वाक्य वापरलं, तुझ्यासारखे 56 तंगड्यांना बांधून फिरते। मग लगेच आकडा कमी झाला, हा आकडा मोठा हवा होता। कोण म्हणतं? महिला, कारण या महिलांच्या डोक्यामध्ये म्हणजे मला सगळ्यांना सांगायचं आहे, प्रत्येक वेळेला कुठल्याही बाईबरोबर पुरुषाची जोडी लावणं गरजेचं आहे का? हे क्षेत्र पुरुषांचं आहे, महिलांचं नाही। इथं नेता हे सगळे पुरुष आहेत, त्यांच्याकडे सतत जावं लागतं महिलांना, त्यांच्याकडून सतत काम करून घ्यावे लागतात आणि म्हणून त्या महिला त्यांना भेटत असतात। मग मी असा शब्दप्रयोग वापरल्यानंतर त्यांच्या डोक्यातच विकृती भरली आहे। त्यांनी लगेच आकडा मोठा झाला का की कमी झाला असं काहीतरी विचित्र शब्द वापरले। त्या वाक्याचा अर्थ अगदी हा एकटा माणूस नाहीये, त्याच्यासारखे 56 बाहेर आहेत विकृत मानसिकतेने, आणि ती विकृत मानसिकता आम्ही पायाला बांधून फिरतो। मी या सर्व विकृतांचे आभार सुद्धा मानते। रोज तुम ना होते तो हम ना ऐसे बनते। तुम्ही जर अशा शिव्या दिल्या नसत्या, तर तुम्ही जर सतत आमच्यावर टीका केली नसते, तर तुम्ही आमच्यावरती फार विकृत मानसिकतेमधून बोलला नसता, कदाचित आज आम्ही खंबीर झालो नसतो, असंही पुढे आमदार चित्रा वाघ यांनी स्पष्ट केलं। इंडिया 24 न्यूज एक्सप्रेस मराठी, आपली बातमी, आपला विश्वास, आपला आवाज।